तडफडून तडफडून करत होता. काय असेल त्यावेळेस माझा हा यशवंत हा मोफत लोकांची सेवा करत होता. माझा यशवंत मोफत सेवा करत होता. एखाद्याला बगलेत गाठ आली, एखाद्याला मानेत गाठ आली, माझा यशवंतने जायचं, त्याला शुश्रूषा करायची. अशातच काय झालं एका गरीब वस्तीतील एखाद्या लहान लेकराला प्रेम लेकर असतं. माझ्या आईला कळालं, साऊला कळालं. अरे त्या लेकराला गाठ झाली, अरे तो विव्हळतोय, अरे वाचवा त्याला, अरे कोणीतरी माझ्या यशवंतपर्यंत पोहोचवा त्याला. सांगत होती, आखांत करत होती, आटापिटा करत होती. पण आजार असा होता, संसर्गजन्य आजार असल्यामुळे जो त्याला हात लावेल त्याला सुद्धा तो आजार होईल, म्हणून त्या लेकराला सुद्धा कोणी हात लावत नव्हतं. पण माझ्या आईनं विचार केला नाही, माझ्या साऊनं विचार केला नाही. माझ्या साऊनं पटकन एक गोधडी घेतली, गोधडीत लेकराला लिपटलं, खांद्यावर घेतलं आणि पळत सुटली यशवंताकडे. ही भयासारखी बातमी पसरली. यशवंत आई निघाली लेकराला घेऊन, म्हणजे लेकर रास्ते. माझा यशवंत होता, पण माझी साऊ त्या लेकराला घेऊन चालत होती, झपाझपा पावलं टाकत होती. लेकरू विभळत होतं, आकांत करत होतं, कुंतुशी झुंजत येत होतं. माझी साऊ पळता पडली आणि काळाला घात केला. माझ्या साऊला सुद्धा प्रेग्नंट असलं आणि माझी साऊ सुद्धा आकांत करायला लागली, विभायला लागली. पुन्हा पाय जड झाले, पण तरी सुद्धा यशवंतपर्यंत या लेकराला पोहोचवायचं, यशवंतपर्यंत या लेकराला पोहोचवायचं. एकच ध्यास होता, एकच विचार होता. आणि ते लेकराला घेऊन दवाखान्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी सावित्री गुडघ्या बनाले आणि यशवंतने बघितलं, माझ्या आईला लेकर ग्रासले, म्हणून यशवंतने आपलं साहित्य घेतलं, आईकडे पळणार. तोच आईने आवाज दिला, थांब यशवंता, थांब यशवंता, येऊ नकोस रे, आईची सेवा नको करू रे बाबा. सगळ्यात आधी या लेकराची सेवा कर, याला शुश्रूषा कर. त्याला तू सेवा देत असताना तुला वेळ मिळाला ना तरच तू आईकडे, नाहीतर तोपर्यंत आईकडे येऊ नको. यशवंत आईकडे बघत होता, लेकराला शुश्रूषा करत होता. लेकराला शुश्रूषा करत असताना लेकरू वाचलं, डोळ्यात लेकर आईनं प्राण सोडला या समाजासाठी. कोणत्या पोराला सांगितलं तुला वेळ मिळाला तर आईकडे, फक्त हा तास या समाजासाठी होता माय बाप हो, याच समाजासाठी होता. आणि या माझ्या साऊनं जगाचा निरोप घेतला, जगाचा निरोप.